आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि इतर 2 विषय समित्यांच्या सभापती पदासाठी 4 एप्रिल 2026 रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये 4 नामनिर्देशन पत्र दाखल झाली. छाननी अंती कोणताही आक्षेप नसल्याने 4ही नामनिर्देशन पत्रे स्वीकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले. यामध्ये ऋतुजा विराज शिंदे यांनी महिला व बालकल्याण सभापती पदासाठी, ऋषिकेश धायगुडे पाटील यांनी समाज कल्याण समिती सभापती पदासाठी, लता अविनाश करणे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांनी विषय समिती सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. 4ही नामनिर्देशन पत्र प्रत्येक पदासाठी प्रत्येकी 1 नामनिर्देशन पत्र आल्याने या 4 जणांची निवड करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी घोषित केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागार्जन, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, तहसीलदार समीर यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आदी उपस्थित होते. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.